शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, 24/11/2024 भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा पुढील प्रमाणे. आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळाली. आवक मोठ्या प्रमाणात होऊन सरासरी बाजारभाव 140 रुपये 10 किलो या दरम्यान निघाल्या. तसेच आज कोबीच्या आवकेतही थोडीशी वाढ पाहायला मिळाली. आवकेत वाढ होऊन बाजारभाव 220-230 या दरम्यान पाहायला मिळाल्या. बीटच्या आवकेत थोडीशी वाढ होऊन बाजारभावात देखील थोडीशी वाढ पाहायला मिळाली. मक्याची आवक मार्केटमध्ये पूर्णतः घटलेली आहे. मक्याचे बाजारभाव 130, 140, 150 या दरम्यान पाहायला मिळतात. चला तर बाजारभाव पाहूया. बाजारभाव 10 किलो प्रमाणे. मामा नमस्कार. काय आणलं होतं? मका आणली होती का? काय भाव झाली? 15 रुपये किलो. 150 रुपये 10 किलो. किती गट्टे आणलेत? 29 गट्टे. किती किलोची लागवड आहे? अर्धा किलो. अर्धा किलोला 29 गट्टे निघाले का? आता राहिलं नाही ना मागं काय अजून? पोपट आहेत लहान बिट्ट्या. मका 150 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. 150 रुपये 10 किलो. कोणतं गाव? राजगुरुनगर शिरोली. नाव काय तुमचं? बाबुराव वाडेकर. किती अर्धा किलोची लागवड होते मकाची आपली? मका 150 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा काय आणलं होतं मार्केटला? बीट आणली होती का? काय भाव झाली? 311 रुपये 10 किलो. किती बीट आणले आज? 7 गोणी आहेत. गाव कोणतं? कानूर बेसाई. नाव काय? पवार मनोज. किती डब्याची बीट आहे? बीट डबे किती डबे टाकलेले आहेत? 4 डबे. व्हरायटी सांगता येईल का ब्याची? लालिमा. बीट 310 रुपये 10 किलो. धन्यवाद. बदला बीट 111 रुपये 10 किलो. बदला बीट. क्वालिटी पाहू शकता. दादा नमस्कार. बीट आणली होती का? काय भाव गेली? 411 रुपये 10 किलो. किती गोणे आणल्यात आज? 17. गाव कोणतं? कुरुंडी. नाव काय? विजय गटे. किती डब्याची बीट आहे सगळी? 6 डबे. याची व्हरायटी सांगता येईल का? जात सांगता येईल का ब्याची? नाही सांगता यायचं का? बीट 411 रुपये 10 किलो. धन्यवाद. बीट 100 रुपये 10 किलो. 100 रुपये. क्वालिटी पाहू शकता. बाबा बीट आणली होती का? काय भाव झाली? 280 रुपये. किती गोणी आणल्यात? 8 गुणी आहेत का? 280 रुपये झाल्या. कोणतं गाव? कन्नेर. सर नाव काय? दौंडकर. बीट 280 रुपये 10 किलो. धन्यवाद. बीट 415 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. 415. बदला बीट 135 रुपये 10 किलो. बदला बीट. गोळा बीट, ओव्हर साईज बीट, जाड बीट 340 रुपये 10 किलो. दादा नमस्कार. बीट आणली होती का? हो. काय भाव झाली? 465 रुपये 10 किलो. आज तर तुमचा उच्चांकी असेल. हो. किती गोणी आणल्या होत्या? आज 7 गणे होते. 7. या बीटची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला? अक्षय. किती डब्याचं बीट आहे सांगता येईल का? 7 डबे. 7 डबे. बदला होता का? काय भाव गेला? 355. बदला 355 रुपये गेला का? वा मस्त. गाव कुठलं आपलं? निमगाव सावा. नाव काय? हमीद पठाण. बीट 465 रुपये 10 किलो. धन्यवाद. बाबा बीट आणली होती का? काय भाव झाली? 311. किती गोणी आणल्यात? 15 चांगले आणि 5 बुगी. काय भाव झाली? 136. बदला काय भाव झाला? 120 रुपये. चांगली सुपर 311. बीट 311 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा काय भाव झाली फ्लावर? 140 रुपये. व्हरायटी कितवा तोडा आहे? शेवटचा तोडा आहे का? 140 रुपये 10 किलो. किती गोणी आहेत आज? 5च आहेत का? शेवटचा तोडा. उराकली फ्लावर. धन्यवाद. मामा काय भाव झाली फ्लावर? 140 रुपये 10 किलो. किती गोणी आणल्यात?
आज 12 गोडी 12 गोणी आहेत का? कितवा तोडा आहे काय? 5 वाय 5वा तोडा आहे का? व्हरायटी डबल. गाव कुठलं? गोडेगाव गोडेगाव. नाव काय? येऊनाथ खंदू जोडगे. जोडगे. फ्लावर डबल व्हरायटी 140 रुपये 10 किलो. धन्यवाद. भाऊ नमस्कार. फ्लावर काय भाव झाली? 140 रुपये. 140 रुपये. किती डाग आणले होते? 47. व्हरायटी 107 नंबर. 107 नंबर. हिची कंपनी सांगता येईल का 107 नंबरची? नाही सांगता यायची. कितवा तोडा आहे? 4था. गाव कुठलं? तांडोली कोर्द. नाव काय? लक्ष्मण पोखरकर. पोखरकर. फ्लावर 140 रुपये 10 किलो. 107 नंबर व्हरायटी. धन्यवाद. बाबा फ्लावर आणली होती का? काय भाव झाली? 135. 135 रुपये. या फ्लावरची तुम्हाला जात सांगता येईल का? नाही सांगता यायचं का? गाव कुठलं? पिंपळगाव. नाव काय? सकाराम गाबाची बांगर. सकाराम गाबाची बांगर. किती डाग आणलेत आज? आज 14 आहे. ते तिकडे 9 आहे. फ्लावर डबल व्हरायटी 135 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा काय आणलं होतं? फ्लावर काय भाव झाली? 140. 140 रुपये. कितवा तोडा? पहिलाच तोडा 140 रुपये. मग काय दानकार्ड ठेवून दिलाय तुम्ही? किती लागवड आहे? 7,000 गाडी. 7,000 काडी. 7,000 काढला किती डाग जाईल साधारणतः सांगता येईल का? साधारण जाईल 200-250 लाख. 200 250. थंडी पडल्यापासून काय फ्लावर मध्ये वाढ जाणवली का? भरपूर आहे ना? गाव कुठलं? पिंपळगाव. पिंपळगाव. नाव काय? शंकर लोकराम पोखरकर. पोखरकर. फ्लावर डबल व्हरायटी 140 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा फ्लावर आणली होती? हो फ्लावर आहे. काय भाव झाली? 140 रुपये दाखव. 140 रुपये 10 किलो. व्हरायटी फुजामा. फुजामा. फुजामाचा कालावधी किती आहे बरं काढणीचा? कालावधी 80 दिवसांनी चालू झाली. 80 दिवसांनी चालू झाली. पहिला बाप लेट चालू झाली. हा हो. नाही तर 200-250 बाजारात आले असते. नाही आता गणित राहील भरपूर तिला. गळीत राहीन भरपूर. काय साईज बनल तरी सरासरी हिची? साईज आता ही तर अर्धीची. लय हा. मोठे मोठे गड्डे आहेत. मोठे गड्डे आहेत. मग 2 किलोची साईज बनल सरासरी. नाव काय आपलं? अक्षय बोर. अक्षय बोर. गाव काय? गाव कुठलं? पिंपळगाव. खडकी पिंपळगाव. किती लागवड आहे आपली? आपली 10,000 गाडी. 10,000 काडी. ड्रिपला आहे? नाही पाटपाडी. पाटपाण्याला. किती 10,000 काडी किती क्षेत्रात बसली? ठीक आहे 30 गुंठ आहे. 30 गुंठ्यात. धन्यवाद. कोबी 200 रुपये 10 किलो. ग्रीन वायझर व्हरायटी 200 रुपये 10 किलो. कोबी 200 रुपये 10 किलो. ग्रीन वायझर व्हरायटी 200 रुपये 10 किलो. कोबी 250 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. कोबी 250. कोबी 220 रुपये 10 किलो. युरो 2 व्हरायटी. क्वालिटी पाहू शकता 220 रुपये.